नागपुरातील राणा प्रतापनगर पोलिसांनी वेगानं तपास करत कार फोडून कारमधील मुद्देमालाची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली। पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पर्समधील रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, बँक कार्ड, चेकबुक आणि ओळखपत्रांसह 2,61,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर रोजी फिर्यादी महिलेनं हिंगणा टी पॉइंट जवळ आपली कार पार्क केली आणि ती कॉफी पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली। तेव्हा अज्ञात चोरानं कारची खिडकी तोडून महिलेची बॅग लंपास केली होती, ज्यामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल होता। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रतापनगर पोलिसांनी सापळा रचत इंद्रमाता नगर येथील रहिवासी ओमप्रकाश मिश्रा याला अटक केली। आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनात प्रतापनगर पोलिसांनी केली।